हाय सगळ्यांना नमस्ते. आणि आज आहे 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे आणि तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आत्ताच फोन झाला माझ्या फ्रेंडचा, म्हणजे रॉयल फ्रेंडच होती ती, आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यानंतर मी म्हटलं मी पारतंत्र्यात गेलेली आहे लग्न झाल्यापासून. आणि आमचा इंग्रज म्हटलं खूप त्रास देतो, मी अजूनही पारतंत्र्यात आहे. इंग्रज बसलेत तिकडं पाणी मारत. आणि पाणी म्हणजे मी ना विजय मंजूमध्ये, म्हणजे तुम्हाला सांगेन म्हटलं होतं. हां ओके. तर मी विजय मंजूमध्ये सांगितलं होतं की घर बांधून पूर्ण झालेलं आहे, पण ॲक्च्युली ते अजून पूर्ण झालेलं नाही. तुम्हाला सांगेन म्हटलं. आणि बऱ्याच जणांनी व्हिडिओसुद्धा मागितले की ताई घराचा व्हिडिओ टाका, बट ॲक्च्युली अजून घर प्रोसेसमध्ये आहे. कारण म्हणतात ना, लग्न पाहावं करून आणि घर बघावं बांधून, आणि खूप लेंदी प्रोसेस. आणि आमचा बिल्डर खूपच उत्साही दिसतो आहे, त्याच्यामुळे ना थोडासा वेळ लागतो आहे. आणि घराचे व्हिडिओसुद्धा बनवून टाकणार आहे. आणि स्टोरीची गरज होती, कुठेतरी तिला संपवायची होती, पूर्णत्वास न्यायची होती, म्हणून मी तिथं ते कंप्लीट केलं. तर मल्लिका अर्जुनम बनतं आहे. ओके. आणि बाकी काय सांगू अजून तुम्हाला. हां, काहीतरी बोलायचं होतं. तर उद्या आम्ही गावी जाणार आहे. सासरे आठवण काढत आहेत यांची माझी, तर आम्ही गावी जातो आहे. त्यामुळे परवा नागपंचमी आहे. तुम्हाला नागपंचमीच्यासुद्धा हार्दिक शुभेच्छा. आणि जमेल की नाही एपिसोड टाकायला मला माहीत नाही, पण मी प्रयत्न करेन, एखादा तरी टाकण्याचा प्रयत्न करेन मी. आणि सध्या धावपळ सुरू आहे या सगळ्यांचीच. प्लास्टर सुरू आहे घराचं, आता 2 स्लॅब पडलेले आहेत. आणि काहीतरी सांगायचं होतं हां, स्टोरीविषयी. आणि मी आज अक्षरशः एपिसोडमध्येच सगळ्यात शेवटी सांगितलं की अजिबात घाई करू नका, कारण सध्या स्टोरी अशा मोडवर आहे की खूप इमोशनल आणि भावनिक गुंतागुंत, आणि त्याच्यामध्ये रोहित कुमारांचा भेजा फ्राय. तर इतकं कन्फ्युजन की या माणसाला एक गाठ सोडवून नाकी नऊ येणार आहे राणीच्या, म्हणजेच माझ्या. राणी तर बिचारी त्याचं कन्फ्युजन करून देते आणि रिकामी होते. पण आता मला ना त्या दोघांमध्ये मेळ घालायचा आहे. राणी ही हट्टी झाली आहे, आता हेकेखोर झाली आहे, आणि तिला आता नवऱ्याची गरजच नाही असं ती वागते. आणि रोहित कुमारही तसाच संशय घेऊन बसलाय, रुसून फुगून तिच्यावर. आणि त्यालाही असं वाटतं की त्यालाही आता राणी मिळणारच नाही. पण त्यांच्यामध्ये जे काही सिक्रेट आहे ना, ते सिक्रेट थांबून सांभाळून मला आणखीन थोडंसं पुढे जायचं आहे. कारण कुठलीही गोष्ट अशीच अचानक समोर येत नाही, आणि खऱ्या आयुष्यातही येत नसेल तो भाग वेगळा. आणि खऱ्या आयुष्यात इतकं कन्फ्युजन होतं का हो कोणाचं? तसं होत असेल तर मला सांगा बरं का. पण आमच्या घरात होतं, म्हणजे इतर गोष्टीत नाही, अशा लव वगैरेच्या बाबतीत नाही होत, तसलं काही आपलं नाहीच म्हणा. पण इतर गोष्टींच्या बाबतीत आमच्या अर्जुनरावांचं फार कन्फ्युजन असतं, फार गोंधळ असतो. आणि त्या माणसाच्या डोक्यातून एक गाठ सोडताना फार नाकीनऊ येतात माझ्या. आणि त्याच्यामुळेच असले ना जंबल्ड कॅरेक्टर मला सुचतात. हे अगदी खरं आहे. आणि माणूस कसा असतो माहीत आहे का, व्हर्साटाईल पर्सनॅलिटी. अनेक गुंतागुंतीचे कॅरेक्टर असतात. त्यांच्यातला मजेशीरपणा सोडला ना, बाकी सगळा हट्टीपणा, हेकेखोरपणा, बायकोला त्रास देणं म्हणा, कुचकं बोलणं म्हणा, टोमणे मारणं म्हणा, बाकी सगळा दोषांचा पुतळाच आहे माझा नवरा. पण असो, माझ्या प्रेमानं मी त्याला स्पेशल बनवलेला आहे. आणि सगळ्यांना त्याचाच हेवा वाटतो. हा माणूस इतका खडूस आहे तरी त्याची बायको त्याच्यावर इतकं प्रेम का करते? पण मला फक्त त्यांच्यातलं प्रेमच दिसतं, कारण मला सवय आहे समोरच्या माणसामध्ये काहीतरी चांगलं बघण्याची.
आता पदरी पडलाय तर पवित्र तर करून घेतलाच पाहिजे ना. उगीचच त्याच्यात दोष काढत बसलो तर संसार कसा चांगला होणार आणि त्यातच सगळं आयुष्य माझं निघून जायचं. त्यापेक्षा मी तांदूळ पडले त्या दिवसापासून, आता 19 वर्ष झाली लग्नाला, पण तांदूळ पडले त्या म्हणजे आधी सगळे दोषच दिसायचे, तुम्ही मंजू विजयमध्ये ऐकलं आहे, पण तांदूळ पडले ना त्या दिवसापासून त्या माणसातले गुण दिसायला लागले मला. आणि माझ्यावरचा प्रेम म्हणजे अनकंडिशनल लव, तेवढंच फक्त त्यांच्याकडे प्लस पॉईंट आहे. आणि त्याच्या जीवावर महाशय माझ्यावर खूप दादागिरी करतात. तर असो, करू द्या, नवरेगिरी करतात ते खूप. आणि आताही मला म्हणाले चल घरी जाऊया, म्हणजे नव्या घरी जाऊया. आणि मग मुलगाही म्हणाला मलाही यायचं आई नव्या घरी. बरं म्हटलं चला. आणि जेणे उतरताना मी त्यांना म्हटलं अहो पाय दुखत आहेत, मी नाही आली तर चालेल का. असं रागानं आणि डॅशिंग लुक देऊन बघितलं की मी त्यांच्या पुढे गुपचूप चालायला लागले. तर असं आहे हे. आणि विजय मंजू नाही आता लिहू वाटत, जाऊ दे, सारखं तेच तेच होतं. आणि मी सांगते ना तुम्हाला, अशा मनोगतातून आमच्यात काय काय घडतं ते तुम्हाला मी सांगते. त्याच्यामुळे ते जाऊ द्या. सध्या रोहित राणीवरच फोकस आहे. मला ती स्टोरी कंप्लीट करून टाकायची आहे. आणि बास ना, आता प्रतिलिपीवर 3रा सीझन सुरू आहे. आणि तिकडं 80चे एपिसोड करायचे होते, तर तिकडं झाले आज 83 एपिसोड. बापरे, खरंच या डोक्याला ना मर्यादाच नाही, याच्यामध्ये काय काय येईल मर्यादाच नाही. इतके डायलॉग असतात की स्टोरीमधल्या अर्ध्या तासात माझे इकडचे 2-3 एपिसोड होऊन जातात. त्यांच्या त्या सिच्युएशनवर, त्यांच्या ते तुमच्या पुढे ना त्यांच्या डोक्यातला गोंधळ मांडावा लागतो मला. त्यांच्या मनात काय चाललं हेही मांडावं लागतं. इतकं सगळं तुमच्यासमोर मांडल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार बरं स्टोरीतलं प्रत्येक पात्र आणि त्या पात्रातल्या डोक्यातला गोंधळ. हे सगळं मांडावं लागतं. नाहीतर त्या पात्राला गप्प पुढं उभा करायचा आणि काहीतरी समोरच्यांना बोलायचं असं नाही. मनातली ही वाक्य तुम्हाला ऐकायला येतात ना कधी कधी, की तो मनात असं म्हणाला, त्याच्या डोक्यात आता सध्या हे चालू होतं. तर ही डोक्यातले कन्फ्युजनची वाक्यसुद्धा मला फार फार लक्षात ठेवून सादर करावी लागतात. आणि त्याच्यामुळे सध्या आज कोणीतरी कमेंटमध्ये म्हणालं हे 2 मांजर बोक्या, मला फार आवडलं ते. मांजर बोकाच आहेत आणि आता ते असेच भांडत राहणार आहेत थोडे दिवस, पण लगेच त्यांना जवळ आणणार नाही मी, सॉरी. कारण अजून पुढे स्टोरी भयानक इंटरेस्टेड आहे, खूप खूप भयानक इंटरेस्टेड आहे. तुम्ही त्याचं इमॅजिनसुद्धा केलं नाही. आणि इतकी हॉरर आणि अंगावर काटा आणणारी आहे. आणि मग तुम्हाला कळेल की, म्हणजे माझं मी कौतुक आताच नाही करणार, पण तुम्हाला कळेल की ताईंनी पुढे काय या स्टोरीतून घडवून आणलेलं आहे किंवा राणीला कसा न्याय मिळाला आहे. असो. आणि त्यानंतर मग मी निदान 10-15 एपिसोड तरी रोहित कुमारांना सगळं सॉर्ट आऊट झाल्यानंतर, मेघनाला शिक्षा मिळाल्यानंतर रोहित कुमारांना राणीच्या मागे 10-15 एपिसोड फिरवणार आहे. आणि आय होप तुम्हाला नक्कीच ते बघायला आवडेल. कारण रोहित राणी तुमचे जसे फेवरेट आहेत तसे माझेही फेवरेट आहेतच. लिहायला बसलं की खूप काही काही सुचतं. आणि म्हणूनच म्हटलं की टर्निंग पॉईंट, स्टोरीमध्ये टर्निंग पॉईंट खूप महत्त्वाचा असतो. पण बाकीच्यांना ना का धीर धरवत नाही कुणास ठाऊक. आणि म्हणून मला ते टाकावं लागलं आजचं वाक्य की प्लीज आता तरी त्यांना एकत्र आणा, असं म्हणूच नका. कारण तुम्ही तर म्हणत होता की असं काहीच करू नका, स्टोरीमध्ये त्यांना वेगळंच करू नका. पण बघा, त्यांना वेगळं केल्यानंतरसुद्धा स्टोरी खूप इंटरेस्टिंग झालेली आहे. आणि तेव्हापासून इतके एपिसोड बनलेले आहेत त्या स्टोरीचे. त्याच्यामुळे स्टोरी संपवण्याची घाई माझ्या मागे लावू नका. आणि आणखीन काय सांगायचं होतं, हां, आज का कुणास ठाऊक मला सगळ्यांच्या तोंडून तायडे ऐकायचं होतं. त्याच्यामुळे तुमच्याकडे गोड हट्ट केला लहान मुलीसारखा. आणि तुम्हीही सगळ्यांनी मला तायडे म्हणून हाक मारली. आणि कोणीतरी म्हणालं, तायडे तू किती लहान मुलीसारखी करतेस गं. तर होतं असं कधी कधी, एखादी लहान मुलगी घुसते माझ्यामध्ये राणीसारखी. चला, तर असं आहे हे. तर मला हे सांगायचं होतं की
जायचं आहे आम्हाला गावी, आणि म्हणून स्टोरी येईल की नाही काय माहीत नाही. आज तरी इकडेच आहोत. उद्याचा एपिसोड बनेल, पण उद्या घरी गेल्यानंतर मात्र परवाचा एपिसोड बनेल की नाही आय डोंट नो. आणि या स्टोरीमुळे ना बाकी दुसरीकडे बनवायला एपिसोड वेळच मिळत नाही. आणि परीसुद्धा आता या युद्धात उडी घेत आहे, आणि आर्या आणि परीची त्यांच्या मुलीसाठी आणि प्रिन्ससाठी आता टशन सुरू होणार आहे. आणि लवकरच मला आता हा ऑफिसवाला लवचा किस्सा संपवून कैसा है इश्क है पार्ट 1 करायचा आहे. तर त्यासाठीच मी थोडीशी एक्सायटेड आहे. पण मला तो विचार करण्यासाठी सुद्धा ती एकदम भयानक असणार आहे ती ही स्टोरी. आणि ती स्टार्ट करण्यासाठी सुद्धा मला रोहित राणी सध्या संपवायची आहे. सो मला आता तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही मला तायडे म्हटलात म्हणून. आणि इथून पुढची हाक कुणी तायडे म्हणा, कुणी ताई म्हणा, कुणी दिदी म्हणा. ठीक आहे. तर चला बाय. बाकी ना इकडे पाऊस आता कमी आला आहे बरं का. पावसाळा आता संपतच आला आहे असं झालं आहे. कारण श्रावण सुरू आहे. श्रावण सरी पण म्हणूया. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. असं काहीसं इथं वातावरण तयार झालेलं आहे. आणि आत्ता काय सांगू अजून कमेंटमध्ये. तर कोणतरी म्हटलं कमेंट सेक्शन बंद करून टाकता येईल, मग आम्हाला स्टोरी बिना दिक्कत ऐकायला मिळेल. पण नको, कमेंट सेक्शन बंद नको करायला. कारण कमेंट मलाही वाचू वाटतात. कारण मी सगळं सांगतच असते. मलाही कोणाचं तरी वाचू वाटतं, बघू वाटतं. मी दुसरं काही बघतच नाही, रील्स वगैरे तसलं. तुमच्याच कमेंट वाचत असते आणि त्यातून आपल्या स्टोरीशी रिलेटेड तुमचे मतं कळतात मला. आणि ज्यांचं जास्त मत असतं तसाच कल मी घेत असते. पण हे नक्कीच सांगते की स्टोरी संपवण्याची घाई करू नका. आता 205 ते 206 एपिसोड झाले. अजून थोडेसे होतील, एक 200-250च्या आसपासपर्यंत होतील एपिसोड. आणि मग स्टोरी संपणारच आहे. आणि स्टोरीमध्ये आणखीन 1 ते 2च टर्निंग पॉईंट येणार आहेत. असं थोडीच आहे की स्टोरी आयुष्यभर सुरू राहील, असं अजिबात नाही होणार. फक्त आता घरच्यांसमोर जेव्हा राणा येईल त्यांचा वारस म्हणून, तेव्हा काय होईल हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि राणासाठी रोहित राणी एकत्र येतील का, की आणखीनच त्यांच्यामध्ये त्याच्यासाठीच लढाई सुरू राहील, कोर्टाची लढाई, कायदेशीर लढाई, हे पाहणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. चला, तर थँक्यू सो मच माझी आजची विश पूर्ण केल्याबद्दल. आणि तुम्ही सगळे किती कनेक्टेड आहात आपल्या चॅनलशी यावरूनच कळतं. मी पोस्ट टाकली आणि लगेच धडाधड कमेंट यायला सुरुवात झाली. असंच प्रेम राहू द्या. आणि कोणाकोणाचं मत येतं की तुला भेटू वाटतं, तुझा आवाज छान आहे, तर मलाही सगळ्यांशी खूप भेटू वाटतं, पण ते शक्य नसतं. तर असंच भेटूया ऑनलाईन नात्यातून, हो की नाही. असं लोक म्हणतात की ऑनलाईन फसवणूक होते वगैरे, पण मला नाही वाटत. कारण माझ्या या यूट्यूब फॅमिलीमध्ये जे पण सगळे आहेत ना ते खूप चांगले आहेत. जे वाईट कमेंट करायचे त्यांना मी लगेच हाईड करून टाकलं. आणि सगळी चांगलीच लोकं मी ठेवलेली आहेत, जी प्युअर माइंडेड आहेत. काही दादा आहेत, काही आजी आहेत, काही मोठे आहेत, खूप सगळ्या एजचे असतील मला माहीत नाही, पण आहेत ते सगळे चांगले आहेत. आणि तर एवढंच सांगायचं होतं. आणि बाकी मी मस्त आहे. आणि जे पण काही असतं ते इतरांना सांगून सरत नसतं, हो ना. तरीसुद्धा मला असं वाटतं की मी छानच आहे, मी मस्तच आहे. सगळं काही आपल्या मनावर असतं. आपण किती एखादी गोष्ट मनावर घेतो
याच्यावर असतं. आणि आणखीन एक, जर तुम्हाला कोणी काही बोललं असेल ना तर पटकन विसरून जात चला, कारण समोरचा बोलणारा एकदाच बोलतो आणि आपण तेच ते आठवतो 1000 वेळा आठवतो आणि आपणच आपल्याला त्रास करून घेतो. त्यामुळे विसरून जायला शिकायचं. कदाचित देवानं विस्मरण यासाठीच केलेलं आहे की आपण अशा घटना विसरून जाव्यात म्हणूनच, ओके नाही. म्हणून आनंदाचे क्षण आठवणीत ठेवा आणि जास्तीत जास्त आनंदी राहत चला आणि दुःखाचे क्षण विसरून जात चला आणि ते दुःख किंवा अपमान वगैरे तिथल्या तिथे विसरत चला. ओके, चला बाय, गुड डे, हॅव अ नाईस डे.